तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, सगळ्यांना दळीबाईच्या लोकांना सगळ्यांना सांगतो यशोदा माझी गृहलक्ष्मी. हॅलो, शुभ सकाळ मित्रांनो. तर मी आणि यासर आज चाललोय कोल्हापूरला शब्बीरबाईंना आणायला. त्याआधी शॉपवर जाऊन गॉगल घातला. कैसा दिख रहा है मैं कमेंट करके बताओ. मग मी यासर दोघं निघालो कोल्हापूरच्या एअरपोर्टसाठी. तिथं आम्हाला चेअरमन विश्वराज महाडिक व त्यांची फॅमिली दिसली आणि त्याच फ्लाईटमध्ये आपले शब्बीरबाई पण होते. वेळ वाचावा आणि वोटिंगचा दिवस वाया न जावा यासाठी शब्बीरबाईंनी ट्रॅव्हल कॅन्सल करून फ्लाईटने आली. अशी जागरूकता प्रत्येक नागरिकाने दाखवली पाहिजे. खूप वर्षानंतर शाळेचे मित्र भेटलेले, म्हणजे ही रोज दोघं भेटतात. खास मित्राचं लग्न होतं तर त्याला गिफ्ट पण खासच दिलं होतं. रोजच्या संसारात वापरल्या येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी दिल्या होत्या. त्यात खराटा, फरशी पुसायचा मॉप, कोथिंबीरची पेंडी, कुळकुळा, भाजी ठेवायचा स्टँड, एनर्जी यावी यासाठी दर्शननं केळी दिली होती. कारण प्रल्हादला काय पाहिजे हे फक्त दर्शनलाच माहीत असतं. त्यानंतरनं गणेशनं पाट पण दिला, दुधाची बाटली दिली, कुळकुळा दिला, बंड्यानं जार आणला होता जार दिला, झाडू आणि कुळकुळा, परत सूप पण दिलं भाजी निवडाला. आणि आज स्पेशल गिफ्ट होतं. मग प्रल्हादने उखाणा घेतला. तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, सगळ्यांना दळीबाईच्या लोकांना सगळ्यांना सांगतो यशोदा माझी गृहलक्ष्मी. बसल्या बसल्या ट्रिपचं प्लॅनिंग केलं. ठरल्याप्रमाणे तो प्लॅन पण कॅन्सलच होणार होता, पण बघू पुढे काय होतं. मग मी आलो मालू शाळेमध्ये वोट देण्यासाठी. इथं एवढी गर्दी होती, बाप रे बाप. तुम्ही बघू शकता गर्दी केवढी होती. मतदानाची जागरूकता प्रत्येक नागरिकामध्ये असली पाहिजे. तुम्ही वोटिंग केला का नाही कमेंट करून सांगा. रात्रीचे 6:45 वाजल्यात आणि मग मी वोटिंग केले. मामांनी जेवायचा आग्रह धरला, त्यामुळे मी रियाज यासर गेलो जेवायला. जेवण खूप भारी होतं. ही आहे पोचपावती जेवण चांगलं असल्याची. तर अशा प्रकारे असा काहीसा गेला आजचा आमचा दिवस. जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. झोपून टाका. बाय बाय.